तिला वाईट अनुभव आहे माझ्याबद्दल. श्री स्वामी समर्थ. तर हा व्हिडिओ आहे ना 10-12 दिवसाआधीचा आहे. तब्येतीमुळे मी तो एडिट पण केला नव्हता आणि पोस्ट पण केला नव्हता, तो तसाच राहून गेला होता. तर इतक्या मेहनतीने आपण व्हिडिओ काढला, तर चला म्हटलं इथे छान आपण अपलोड करून टाकावं. तर इकडे ना मी झाडाची कटिंग करायला लागली होती, कारण की ते 4-5 दिवस झाले अजिबात पाणी पडलेला नव्हता. तर म्हटलं चला इथे छान झाडाची कटिंग करून टाकते, जेणेकरून पाणी आला की ना छान अशी त्याला हिरवीगार पालवी फुटेल. तर इकडे ना मी साफच करत होती, तितक्यात प्रभात आला की मी तुला मदत करू लागू का. आणि हा ना अशा गोष्टीमध्ये मला खूप हेल्प करतो आणि तो खरंच खूप मनापासून करतो. तर त्याच्या मदतीने का होईना इथे ना आम्ही सगळे कामं पटापट आवरून घेतले होते. आणि लगेच ना अर्ध्या घंट्यानंतर इतका पाणी चालू झाला होता ना की तुम्ही बघू शकता, खूप पाणी झाला होता. आणि मग पाणी वगैरे थांबल्यावर आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये, कारण की आज होतं त्यांच्या टीचरचं रिटायरमेंट. तर आम्हाला प्रोग्रामला जायचं होतं, तर टीचरला रिटायरमेंट समजत नव्हतं. तर मग मी ना काहीतरी गिफ्ट असं म्हणजे खूप सारे ऑप्शन बघितले आणि छान असं गिफ्ट घेऊन टाकलं. आणि तुम्ही बघू शकता आम्ही ना सायंकाळला 6 वाजता निघालो होतो चंद्रपूरला जायला. आणि ते ना त्या दिवशी खूप जास्त हॅपी होते, कारण की सगळेच टीचर स्टाफ त्यांना भेटणार होते. तर इकडे ना तुम्ही बघू शकता अजिबात पाणी वगैरे काही नव्हता. दुपारी इतका सारा पाणी होता, पण ना आता सायंकाळला अजिबात पाणी नव्हतं. आणि या सगळ्या त्यांचे टीचर्स आहे, काही रिटायर झाले आहे, काहींचं रिटायरमेंट बाकी आहे. आणि ते खूप जास्त हॅपी होते, कारण की त्यांचे सगळे फ्रेंड्स वगैरे ते भेटले होते. तर छान असं त्यांचा सेल्फी वगैरे काढला आणि आम्ही जाऊन टीचरला टीचरबद्दल ना 2 शब्दात काय बोलणार, काही की बोलणार एकतर भरपूर काही होतं, पण ते ना आपल्या बालपणीच्या गोष्टी आठवून त्यांना सांगत होते टीचर्सला. आणि इकडे ना या दोघांचं नाश्ता वगैरे चालू होता. आणि याच त्या टीचर ज्यांनी त्यांना आईची कमी कधीच भासू दिली नाही.